शिवसेना उपशहर प्रमुख दिलीप दाखिनकर यांनी आपला वाढदिवस अनेक सामाजिक उपक्रमातून साजरा केला। महिलांना गोडवा आणि प्रेमाचं प्रतीक म्हणून साखरेचं वाटप करण्यात आलं। गरजू विद्यार्थ्यांना वह्या, पेन, पेन्सिल, दप्तर आदी शालेय साहित्यांचे वाटप करून त्यांच्या शिक्षणात हातभार लावण्यात आला। स्थानिक नागरिकांसाठी उपयोगी ठरणारे विविध कार्यक्रमही आयोजित करण्यात आले। या उपक्रमात स्थानिक नागरिक, महिला, युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते। दाखिनकर यांचे सर्व कार्यकर्त्यांनी कौतुक केले आणि त्यांना पुढील सामाजिक कार्यासाठी शुभेच्छा दिल्या। यावेळी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी माजी नगरसेवक महेश गायकवाड, अखिल भारतीय सेना ठाणे जिल्हा प्रमुख, आय फाउंडेशन संस्थापक, शिवसाई प्रवासी संघटन संस्थापक राजेश दाखिनकर, मित्रपरिवार, नातेवाईक, राजकीय पक्षातील कार्यकर्ते, पदाधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। एवढ्या मोठ्या संख्येने नागरिकांची गर्दी यावेळी दिसून आली। यावरूनच कळते की दाखिनकर यांच्यावरती प्रेम नागरिकांचे किती आहे। द ब्युरो रिपोर्ट, डिस्कवरी टीव्ही न्यूज। दिलीप दाखिनकर यांचा आज वाढदिवस। गेल्या 25 ते 30 वर्षापूर्वीपासून शिवसेनेमध्ये सक्रिय असलेला, त्यावेळेस मला वाटतं या चक्कीनगर ते चेतना या विभागामध्ये शिवसेनेचा झेंडा लावणं सुद्धा कठीण होतं। अशा प्रकारचं वातावरण असताना दिलीप दाखिनकर त्यावेळेसपासून काम करतोय आणि आज गेल्या 25 ते 30 वर्षापासून समाजामध्ये लोकांना नेहमीच मदतीचा हात असणारा, एक कोणाचं गटारीचं काम असू द्या, रस्त्याचं काम असू द्या, लाईटीचं काम असू द्या, कोणी अडचणीमध्ये एखादा सापडला असेल
त्याला हॉस्पिटलमधली मदत असू द्या, वैद्यकीय मदत असू द्या, वही वाटप केले त्याने, आज साखर वाटप केलेले, समाजामध्ये आल्यानंतर काहीतरी आपण देणं असतं त्या पद्धतीचं कार्य दिलीप दाकिनकर निस्वार्थीपणे करतोय. त्यामुळे आम्हाला सगळ्याला अभिमान आहे. येणाऱ्या काळामध्ये त्यांनी उंच झेप घ्यावी अशी मी या ठिकाणी शुभकामना देतो. आई जरीमरीची यांनी प्रार्थना करतो की त्याला दीर्घ आयुष्य दे आणि येणाऱ्या काळामध्ये त्याच्या हातून समाजकार्य अजून मोठं घडू दे. आज माझा लहान बंधू दिलीप दाकिनकर याचा 47वा वाढदिवस आहे आणि तो आज जल्लोषामध्ये साजरा केलेला आहे. त्यांनी आज राजकारण न करता, आज आपण पाहतोय प्रत्येक ठिकाणी राजकारण केलं जाते, तर राजकारण न करता आज त्यांनी फक्त एक सामाजिक कार्य, जसे पूर्ण महिलांसाठी आणि पूर्ण वार्डामध्ये 700 ते 800 लोकांना साखर वाटप केलेली आहे. त्यानंतर लहान मुलांसाठी एक शैक्षणिक आणि साहित्य वाटप, बुकं आणि पट्टी पेन्सिल संच वगैरे त्यांनी त्यात वाटप केलेलं आहे. आणि प्रत्येक ठिकाणात ते एक सामाजिक कार्य हा करतच असतो आणि त्याचं कुठेही म्हणजे एक कुठल्याही पद्धतीमध्ये त्याचं राजकारण न करता एक सामाजिक कार्य त्याचं चालतच असतं. म्हणून माझ्याकडून त्याला एक शुभेच्छा आहेत. आता येणाऱ्या याच्यामध्ये एक नगरसेवक म्हणून तो येईल, या मी त्याला शुभेच्छा देतो. माझे 2 शब्द पूर्ण करतो.